नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। नमस्कार, मी संतोष कुमकर, जनरल सेक्रेटरी सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन। नमस्कार, मी एस.के. लोखंडे, महाराष्ट्र राज्य स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचा केंद्रीय अध्यक्ष। मी जगदीश आंबे, महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघ उद्धव बाळासाहेब ठाकरे। नमस्कार, मी प्रभाकर लहाने, सरचिटणीस स्थानिक कामगार युनिट। नमस्कार, मी कैलास राठोड, जॉइंट सेक्रेटरी सुरक्षा व दक्षता विभाग अधिकारी। नमस्कार, मी बाबूल, बहुजन विद्युत अभियंता अधिकारी कर्मचारी केंद्रीय अध्यक्ष। नमस्कार, मी नवनाथ कोडबरे, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वीज कर्मचारी संघटनेचा उपसभापती। नमस्कार, मी अरुण पिवळ, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे बीएमएस चे मी महामंत्री। नमस्कार, मी बीएमआर नमस्कार, मी डीबी बोर्डे, महाराष्ट्र राज्य स्वाभिमान नमस्कार, मी अब्दुल्ला देशमुख, स्टेट अकाउंटिंग संघाचा केंद्रीय अध्यक्ष। नमस्कार, मी लक्ष्मण राठोड, अध्यक्ष सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन। नमस्कार, मी नवनाथ पवार, महाराष्ट्र राज्य विद्युत ऑपरेटर संघटना सरचिटणीस। नमस्कार, मी अख्तर अली खान, राष्ट्रीय वीज कामगार युनिट उपाध्यक्ष। नमस्कार, मी संजय पाटील, एससी संघटनेचा उपाध्यक्ष। नमस्कार, मी श्रावण कोळणूरकर, महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेचा उपसचिव। नमस्कार, मी सुरेश गुरुसाहेब, स्वतंत्र बहुजन संघटनेचा। नमस्कार, मी सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार करतो। आणि आज जी आमची MSEB मधल्या जवळपास 32 संघटनांची इथं सर्व केंद्रीय कार्यकारिणीची, प्रत्येक संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीची एक बैठक झाली। आणि बैठकीचा मूळ उद्देश, एकत्रित येण्याचा मूळ उद्देश हाच आहे की जे प्रशासनानं, शासनानं आणि तिन्ही कंपनीच्या प्रशासनानं जो प्रत्येक कंपनीमध्ये खाजगीकरणाचा जो घाट घातला आहे त्याला विरोध करण्यासाठी आम्ही सर्वजण वज्रमुठीने एकत्र आलेलो आहोत। आणि यात कुठल्याही प्रकारचा आणि कुठल्याही लेवलपर्यंत आम्ही आंदोलनाची तयारीसुद्धा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि त्या निर्णय हाचा बेस जो आहे, निर्णयाचा तो बेस जो आहे की खाजगीकरण, सर्वात मोठं पहिलं खाजगीकरण जे आहे महावितरणमध्ये जे पहिलं खाजगीकरण होत आहे सध्या, तो म्हणजे वीज वितरण परवाना जो या अदानी, टाटा आणि या 4-5 कंपन्यांना देण्यात येत आहे। त्या 4-5 कंपन्यांच्या आधी त्यांनी परवाना, वीज वितरण परवाना देण्याच्या आधी किंवा त्यांचं जे हेरिंग आहे आता त्याच्या आधी महावितरण प्रशासनानं पुन्हा एक घाट घातला की मुंबईमध्ये सुद्धा वीज वितरण परवाना महावितरण कंपनीनं मागितला, जो अत्यंत चुकीचा आहे। कारण ते एक षडयंत्र आहे की महावितरण कंपनीनं मुंबईसारख्या ठिकाणी जिथं ऑलरेडी प्रायव्हेट प्लेयर तिथं वर्क काम करत आहेत, तिथं महावितरण परवाना मागायचा उद्देश असा आहे, वीज वितरण परवाना मागायचा उद्देश असा आहे की उर्वरित महाराष्ट्र त्यांनी जवळपास सर्व खाजगी कंपन्यांना खुल्ला करून दिलेला आहे, मोकळा करून दिलेला आहे। त्याचाच परिणाम असा झाला की 2022ची जे त्यांचे अर्ज होते खाजगी समांतर वीज वितरण परवान्याचे, आज ते डिस्ट्रीब्युशन लायसन्सच्या नावाखाली पुन्हा ते एंट्री करत आहेत। त्याचा 16 तारखेपर्यंत आक्षेप हरकत मागितलेला आहे। आम्ही जवळपास 30 ते 40 हजाराच्या वर आक्षेप आपण नोंदवणार आहे। त्याची हेरिंग जी आहे ती 22 जुलैला आहे। 22 जुलैच्या हेरिंगमध्ये सुद्धा आम्ही 30 ते 40 हजार कर्मचारी आणि जवळपास अनेक ग्राहक यांना सुद्धा आम्ही सामील करून घेणार आहे। हा वीज वितरण परवाना अत्यंत प्रायव्हेट कंपनीने देण्याचा अत्यंत चुकीचा घाट आहे। कारण जे इन्फ्रा आहे, ज्या वाहिन्या आहेत त्या सर्व महावितरणच्या आहेत आणि महावितरणचा कर्मचारी हा उत्कृष्ट सेवा देते। जिथे जिथे प्रायव्हेट लेवलवर आज काम करत आहेत त्या सर्व फ्रँचायसी वगैरे सर्व आतापर्यंतचे बंद पडलेले आहेत। पण यांनी असा घाट घातलेला की त्याचे वीज दर कमी करायचे, त्यांचे वीज दर कमी आहेत असा घाट घेतलेला आहे। पत्रकार बंधूंना एक सांगायचं वाटतं मला
की त्यांचं वीज दर हा कमी याच्यामुळे की शेतकऱ्यांचा जो क्रॉस सबसिडीचा भार आहे ते त्या कंपन्या घेत आहेत की नाही घेत आहेत, MERCने याच्यावर काही निर्णय दिलेला नाही. त्याच्यावर MERCचं काही वाच्यता नाही. मग आता ह्या जर कंपन्या त्यांनी वीज वितरण परवाना घेतला, त्यांनी जर घेतला आणि त्यांच्यावर जर आहे क्रॉस सबसिडी शेती पंपाची कृषी पंपाची नसली तर मग हा उर्वरित भार शेवटी महावितरणवरच पडणार आहे. शेवटी हवालदिल विजेच्या वाढत्या दरामुळे आणि विजेच्या याच्यामुळे शेतकऱ्यावरच इफेक्ट होणार आहे. एक दिवस हे क्रॉस सबसिडी सुद्धा बंद होईल ही शंका नाकारता येत नाही. क्रॉस सबसिडी बंद झाली तर नुकसान हे शेतकऱ्यांचं होणार आहे. 5 ते 6 रुपये 7 रुपयानं वीज दर शेतकऱ्यांच्या युनिटला राहणार आहे आणि त्यात शेतकरी सुद्धा त्रस्त होणार. हा एक वीज वितरण परवान्याचा आहे, याला आम्ही प्रखर विरोध करत आहे. दुसरं जलविद्युत प्रकल्प जे BOT तत्वावर खाजगी तत्वावर चालवण्यासाठी देत आहेत, ते खाजगी तत्वावर जे चालवण्यासाठी जलविद्युत प्रकल्प देतात त्याला आमचा प्रखर विरोध आहे. 35 वर्ष झाले आम्ही मायमाऊलीसारखे त्या जलविद्युत प्रकल्पाला सांभाळत आलो, हायड्रो पॉवर स्टेशनला सांभाळत आलो आणि खरी आमची महावितरणची नफ्याची जी बाजू आहे, निर्मितीची नफ्याची जी कमी वीज दर हा हायड्रो पॉवर स्टेशनमधूनच येते आणि नेमका तोच हा खाजगीकरणाला देण्याचा घाटा आहे. तिथे सुद्धा आमचा विरोध आहे. एक TBCB म्हणून आहे, टेरिफ बेस्ड कॉम्पिटिटिव्ह बिडिंग ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये हे महापारेषणचा विषय आहे. महापारेषणमध्ये आतापर्यंत 500 कोटीच्या वरचे प्रोजेक्ट हे प्रायव्हेट प्लेअरला देत होते, पण त्यांनी तो घाट आता 200 कोटीपर्यंत आणलेला आहे. 200 कोटीचे खाली येऊ शकते, म्हणजे महापारेषण हे राहणारच नाही, याचं अस्तित्वच राहणार आहे. ऑलरेडी ह्या ज्या वाहिन्या आहेत महापारेषणच्या त्या सुद्धा हे झालेल्या आहेत, त्या सुद्धा प्रायव्हेटमध्येच गेलेल्या आहेत, खाजगी आहेत. चौथा विषय आमचा महत्त्वाचा पेन्शनचा आहे. पेन्शन पत्रकार बंधूंना तुम्हाला सांगू इच्छितो की पेन्शन हा आमचा कळीचा मुद्दा आहे. आम्ही फक्त रिटायर्ड व्हायच्या त्या शेवटच्या दिवसापर्यंत सुखी समाधानी आहोत. दुसऱ्या दिवशी आम्हाला पेन्शन राहत नाही. आम्ही पेन्शनसाठी आमचा वाटा वगैरे सर्व देण्याची सुद्धा तयारी आहे. ती एक आमची पेन्शनची डिमांड आहे. आणि तिसरा, काही सबस्टेशन आमचे जे प्रायव्हेटमध्ये प्लेअरला देतात, 33 KV सबस्टेशन प्रायव्हेट प्लेअरला देण्याची काही गरज नाही. खाजगी तत्वावर चालवण्यासाठी काही देण्याची गरज नसताना आम्ही सक्षम असताना सुद्धा ते देत आहेत. तिथं ते माणसं कोणते ठेवणार आहेत, स्किल ठेवणार आहेत, अनस्किल ठेवणार आहेत, याची काही कुठं काही हे नाही आहे, नोंद नाही आहे. त्याच्यामुळे तिला सुद्धा विरोध होणार आहे. आणि तिसरं, हे जे आमचे कंत्राटी बांधव आहेत सध्या जे लागलेले आहेत आउटसोर्समध्ये, ते दिवस रात्र आमच्यासोबत काम करत आहेत, त्यांना नियमित करण्यासाठी काहीतरी प्रोव्हिजन करावी अशी सुद्धा एक आमची डिमांड आहे. आणि चौथी मागणी आहे, महाराष्ट्राने एक सामान्य प्रशासनाचा एक मागासवर्गीय पदोन्नतीचा हे आहे BR आहे. तो जो GR आहे 7 मे 2021चा, तो सुद्धा रद्द व्हावा, ही सुद्धा आमची एक मागणी आहे. त्याच्यामध्ये आता या सर्व प्रोसेसमध्ये आम्ही हरकती टाकणारा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. आम्ही संपच्या लेवलपर्यंत, संप करण्याच्या मनस्थितीपर्यंत आमची पूर्ण तयारी झालेली आहे, तो निर्णय झालेला आहे. त्याच्यामुळे या सर्व संघटना आम्ही त्यात सहभागी होऊ. धन्यवाद.